students, welcome in the online lecture. This is the sixth lecture on the topic animal tissue. हे आपलं 6वं लेक्चर आहे ॲनिमल टिश्यू या टॉपिकवरचं. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पहिला जो टाइप आहे टिश्यूचा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारा तो म्हणजे इपिथेलियल टिश्यू याच्याविषयी स्टडी केला. पहिल्या 5 लेक्चरमध्ये आपण इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टर्स आणि तिचे टाइप्स स्टडी केले. या लेक्चरमध्ये आपण दुसरी जी टिश्यू आहे ती म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू ही टिश्यू आज आपण सुरू करतो. या टिश्यूचे कॅरेक्टर्स कोणते आहेत याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय? द टिश्यू which connects or binds the organs, internal organs, that tissue is called as connective tissue. जी टिश्यू इंटरनल ऑर्गन्सना कनेक्ट करण्याचं किंवा बाइंड करण्याचं किंवा सपोर्ट देण्याचं काम करते अशा टिश्यूला कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. इन शॉर्ट, अगदी शॉर्ट मध्ये म्हणायचं झालं तर connective tissue is the tissue which is also called as binding and supporting type of tissue. या टिश्यूला बाइंडिंग आणि सपोर्टिंग टाइपची टिश्यू असं म्हटलं जातं. आता सुरुवातीला आपण या लेक्चरमध्ये तिचे कॅरेक्टर्स बघूया. जसं आपण इपिथेलियल टिश्यूचे कॅरेक्टर्स बघितले, ज्याच्यामध्ये आपण तिचा ओरिजिन बघितला, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिच्या स्ट्रक्चरमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत याच्याविषयी स्टडी केला. त्याच प्रकारे आपण कनेक्टिव्ह टिश्यूच्या कॅरेक्टर्स विषयी स्टडी करूया सुरुवातीला. तर हिचा ओरिजिन कोणत्या जर्म लेअर पासून होतो तर इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम मिसोडर्म जर्म लेअर. आपल्या एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये जे 3 जर्म लेअर असतात, एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म, त्यापैकी मिसोडर्म हा जो जर्म लेअर आहे त्याच्यापासून ओरिजिन पावणारी ही टिश्यू आहे. तर हिचा ओरिजिन मिसोडर्म या जर्म लेअर पासून होतो. दुसरं कॅरेक्टर काय आहे याच्यामध्ये? तर कनेक्टिव्ह टिश्यू हॅज डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स अँड फायबर्स. या टिश्यू मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आणि फायबर्स असतात. द सेल्स आर लूजली अरेंज्ड or loosely packed in the matrix. सेल्स आणि फायबर्स लूज असतात, एकमेकांना चिकटलेले असत नाही. जसे इपिथेलियल टिश्यू मध्ये सेल्स एकमेकांना चिकटलेल्या कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात, तसं कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये नाही. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सेल्स लूजली अरेंज झालेले असतात. सेलच्या बरोबर याच्यामध्ये काय असतं तर फायबर्स असतात. आता या टिश्यू मधल्या सेल्स लूज कशामध्ये अरेंज झालेले असतात तर मॅट्रिक्स मध्ये. लूजली कशामध्ये अरेंज झालेले असतात? मॅट्रिक्स मध्ये. बघा, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये शॉर्ट एक डायग्राम काढून दाखवते तुम्हाला. अशा सेल्स असतात कुठेही लूजली अरेंज आणि त्याच्यामध्ये काय असतात? फायबर्स असतात. आणि हे सगळं काय कशाने भरलेलं असतं तर मॅट्रिक्सने भरलेलं असतं. मॅट्रिक्स जे आहे तर मॅट्रिक्स इज सिक्रेटेड बाय द सेल्स विच आर प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू. ज्या कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असणाऱ्या सेल्स आहेत त्या सेल्स काय करत असतात? मॅट्रिक्स सिक्रेट करत असतात. काय करत असतात? मॅट्रिक्स सिक्रेट करत असतात. आता कनेक्टिव्ह टिश्यू कुठं असते? इट इज फाउंड बिटवीन द स्किन अँड मसल्स. इट इज ऑल्सो फाउंड इन द डिफरंट ऑर्गन्स. ही जी कनेक्टिव्ह टिश्यू आहे ही कनेक्टिव्ह टिश्यू आपल्या बॉडीमध्ये स्किनच्या खालच्या बाजूला, मसल्स आणि स्किनच्या मध्ये, त्याच्याबरोबर जेवढे सगळे बॉडी मधले ऑर्गन्स आहेत त्या सगळ्या ऑर्गन्स मध्ये
बाइंडिंग करण्याचं, सपोर्टिंग करण्याचं काम करणारी ही टिश्यू असल्यामुळं ती सगळ्या ऑर्गन्समध्ये स्किनच्या खालच्या बाजूला मसल्स जोडण्याचं काम करणारी ही टिश्यू आहे. तर बघूया कनेक्टिव्ह टिश्यूचे कॅरेक्टर्स परत एकदा रिवाइज करूया. इट इज द ओरिजिन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू फ्रॉम द मिसोडर्म जर्म लेअर. या टिश्यूचा ओरिजिन मिसोडर्म या जर्म लेअर पासून होतो. इट कन्सिस्ट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स अँड फायबर्स. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आणि फायबर्स असतात. द सेल्स आर लूजली अरेंज्ड इन द मॅट्रिक्स. सेल्स लूजली अरेंज असतात मॅट्रिक्स मध्ये. मॅट्रिक्स इज सिक्रेटेड बाय द सेल्स विच आर प्रेझेंट इन द कनेक्टिव्ह टिश्यू. हे मॅट्रिक्स तिच्यामध्येच असणाऱ्या सेल्स कडून काय केलं जातं, सिक्रेट केलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टर बघितलं. इट इज फाउंड इन बिलो द स्किन, बिटवीन द मसल्स, बिटवीन द ऑर्गन्स विच आर प्रेझेंट इन अवर बॉडी. जेवढे सगळे ऑर्गन्स आहेत स्किनच्या खालच्या बाजूला मसल्स मध्ये सगळीकडे प्रेझेंट असणारी ही टिश्यू आहे कनेक्टिव्ह टिश्यू. नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचे टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचे कोणकोणते टाइप्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. तर कनेक्टिव्ह टिश्यूचे मेजर 4 टाइप्स पडतात. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बाइंडिंग टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. हिला बाइंडिंग टाइपची कनेक्टिव्ह टिश्यू असं सुद्धा म्हटलं जातं. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर हा पहिला प्रकार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा. सेकंड आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. दुसरा प्रकार आहे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. तिसरा प्रकार आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. आणि चौथा प्रकार आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. हे मेजर 4 टाइप्स आहेत कनेक्टिव्ह टिश्यूचे. हे मेजर टाइप्स आहेत. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर विच इज ऑल्सो कॉल्ड एज बाइंडिंग टाइप कनेक्टिव्ह टिश्यू, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू अँड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. आता कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर जे आहे किंवा बाइंडिंग टाइपची कनेक्टिव्ह टिश्यू आहे तिचे परत 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार पडतात. तर अरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. अरिओलार आणि अडेपोज कनेक्टिव्ह टिश्यू. अडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरचे 2 प्रकार आहेत. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये परत 2 प्रकार येतात. डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतात लिगामेंट्स आणि टेंडॉन्स. लिगामेंट्स अँड टेंडॉन्स हे 2 प्रकार परत येतात डेन्स कनेक्टिव्ह टिश्यूचे. तिसरा प्रकार आहे सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू. तर सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये परत 2 प्रकार येतात. कोणते. तर बोन आणि कार्टिलेज. बोन आणि कार्टिलेज. आता फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू कोणती. तर ब्लड. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू कोणते आहे बॉडीमध्ये आपल्या. ब्लड आहे. असे सगळे प्रकार कनेक्टिव्ह टिश्यूचे आहेत. बघा परत एकदा टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. फर्स्ट टाइप कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर again has 2 types, areolar connective tissue and adipose connective tissue. Second type dense connective tissue, it has 2 types, ligaments and tendons. Third type supporting connective tissue, it again has 2 types, bone and cartilage. And last type, that is fluid connective tissue, which is nothing but the blood. These are the टाइप्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. हे सगळे कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स आहेत. आणि या टाइपचं स्ट्रक्चर कसं आहे, कोणत्या टाइपच्या सेल्स आहेत, त्याचं फंक्शन काय आहे, हे सगळं आपल्याला इथं स्टडी करायचं आहे टॉपिक मध्ये.
तर या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं बघा. कनेक्टिव्ह टिश्यू, तिचा ओरिजिन कुठून होतो, काय म्हटलं जातं कनेक्टिव्ह टिश्यूला. आता तुमच्या लक्षात आलं असेल त्याचे टाइप्स लक्षात घेतल्यानंतर किंवा त्याचे सगळे प्रकार लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल कनेक्टिव्ह टिश्यूला बाइंडिंग आणि सपोर्टिंग टिश्यू का म्हटलं जातं. कनेक्टिव्ह टिश्यू is nothing but the binding and supporting tissue. Origin from the mesodermal layer. Characters मध्ये it consists of cells and fibers. Cells loosely arranged present in the matrix. Matrix secreted by the cells which are present in the connective tissue. It is found in below the skin between the muscles. आता तुमच्या लक्षात आलं असेल टाइप्स बोन आहे, कार्टिलेज आहे, टेंडॉन्स आहेत, लिगामेंट्स आहेत, ब्लड आहे, अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, ॲडिपोज, याच्यावरून लक्षात आलं असेल बॉडीमध्ये आपल्या स्किनच्या खालच्या बाजूला प्रेझेंट असणारे सगळ्याच ऑर्गन मध्ये प्रेझेंट असणारी टिश्यू आहे. कारण ही कनेक्ट करण्याचं काम करते कनेक्टिव्ह टिश्यू. आणि टाइप्स बघितले आपण, हिचे 4 प्रकार, मेजॉरिटीली 4 प्रकार. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. Connective tissue proper has areolar and adipose connective tissue. Dense connective tissue has 2 types: ligaments, tendons. Supporting connective tissue, bone and cartilage. Fluid connective tissue, blood. या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर सुरू करूया, ज्याच्यामध्ये आपण अरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू स्टडी करूया. थँक्यू.